माऊली रामकृष्ण हरी. तुमच्या जर डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत, मधुमेहाच्या गोळ्या चालू आहेत आणि तुम्हाला मधुमेहाच्या गोळ्या जर तुम्हाला बंद करावयाच्या आहेत, डायबिटीजच्या गोळ्या ज्या काही चालू आहेत ॲलोपॅथिकच्या त्या तुम्हाला बंद करायच्या आहेत, इन्सुलिन तुम्हाला जर इंजेक्शन चालू आहेत, काही युनिट चालू असतात सकाळ संध्याकाळ, तर ते तुम्हाला बंद करायचे असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ मुद्दाम तुम्हाला बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती मी सांगितणार आहे. व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर नीट पाहिलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळणार आहे आणि ही माहिती ही तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त फायदेशीर ठरणार आहे. कारण मधुमेहाची म्हणजे डायबिटीज मधुमेह हा भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेशंट दिसून येत आहेत. त्यामागची कारणं जर अभ्यासली आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून तर अभ्यासली कारणानुसार बऱ्याच गोष्टी या दिसून येत आहेत. बरेच लोक खानपानाचे नियम पाळत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे. त्या खानपानाचे नियम न पाळल्यामुळं बऱ्याच जणांना या संकटाला, डायबिटीस म्हणजे एक प्रकारचं संकटच आहे असं मी समजतं. एखादी गोळी ही काही दिवस, काही महिने, काही वर्ष चालू ठेवणं म्हणजे डायबिटीसवरती नियंत्रण ठेवणं असं जर तुम्ही समजत असाल तर ते अत्यंत चुकीचं आणि ते गोष्ट ही एखाद्या गोळीवरती एखादी औषध सतत चालू राहणं हा काय त्याच्यावरती उपाय नसतो. त्याच्यावरती उपाय नसतो. आपल्याला त्या व्याधीवरती, आपल्याला त्या आजारावरती पूर्णतः नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. आता पूर्णतः नियंत्रण कसं मिळवता येईल त्या दृष्टिकोनातून हा स्पेशल असा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे. यामध्ये 2 प्रकारचे भाग मी करणार आहे. यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही, नंबर 1. नंबर 2, काय करायचं म्हणजे काय पथ्यपाणी पाळायचं आणि काय पथ्यपाणी पाळू नये हा एक भाग तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. आयुर्वेदानुसार बघा, आता सध्या भाताची पेरणी चालू आहे. काही दिवसानंतर लावणी होईल, नंतर भात झोडणी होईल, भात हा तयार केला जाईल. विशेषतः मी कोकणात राहतो त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. नंतर तो भात भरडला जातो आणि त्याच्यापासून तांदूळ तयार केले जातात आणि हे तांदूळ तयार केल्यानंतर ते कणगीमध्ये विशिष्ट पद्धतीने साचवण्याची एक पद्धत आहे. विशेषतः तळ कोकणामध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर भागात सुद्धा भात हा तयार केला जातो. तर भात हा कणगीमध्ये साचवल्यानंतर तो जुना खावा असा संकेत आहे, असा आयुर्वेदानुसार संकेत आहे, असा शास्त्रात संकेत आहे. शास्त्रात तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जुना भात खावा. जुना भात खाल्ला तर तो पचायला एकतर हलका होतो, तो सुपाच्य होतो. डायबिटीस, मधुमेह किंवा वाढलेलं वजन हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर हा भात, जुना भात खावा कणगेत साचवलेला. नंतर कणगेत साचवल्यानंतर तो भात हा त्याची जडता ही कमी होते, त्याच्यामध्ये लघुत्व येतं, त्याच्यामध्ये हलकेपणा येतो आणि भात पचायला सोपा होतो. म्हणजे जो काही चिकटपणा असतो भातामधील, हा भातामधील चिकटपणा हा कमी होतो. त्यामुळं कणगीत साचवलेला भात हा 1 वर्षानंतर खावा असा स्पष्ट संकेत आहे. आता भात काढल्यानंतर आपल्या बाजारामध्ये जो काही येतो, आपण बरेचसे लोक बाजारातून, दुकानातून भात खरेदी करतात आणि हा दुकानातून भात खरेदी केल्यामुळं तो कधी तयार झाला असतो आपल्याला तसं माहीत नसतं आणि हा तयार केलेला भात आपण खाल्ल्यामुळं डायबिटीस किंवा वाढलेलं वजन, स्थूलता या लक्षणांना, या त्रासाला आपल्या सर्व लोकांना सामोरे जावं लागतं. तर वर्षाच्या नंतरचा भात खावा. 1 वर्षाचा आतील भात म्हणजे त्याला आपण नवीन धान्य अशी संकल्पना दिलेली आहे. हे नवीन धान्य खाऊ नये. विशेषतः बऱ्याच लोकांना, आता काही लोक म्हणतील तुम्ही या तांदळाचा काय हे करता काय, म्हणजे तुम्ही काय विरोध वगैरे करता काय. तर विरोध वगैरे असं नाही. जी काही वासाची जी काय असतात सुवासिक, बासमती म्हणा, बासमती तांदूळ बऱ्याच लोकांना आवडतो, खायला चांगला लागतो, चवीला चांगला लागतो आणि एक प्रकारचा छानसा असा वास या भाताला येत असतो. परंतु हा सुवासिक असा भात आपण खाऊ नये असं मला तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे. तुम्ही बघा, आता महाराष्ट्रातील प्रमुख धनधान्य कुठलं, तर महाराष्ट्रातील प्रमुख धान्य हे आहे ज्वारी, बाजरी. महाराष्ट्रातील प्रमुख धान्य हे नाचणी आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे. परंतु आपण
गव्हाचा हा जो काही अतिरेक करत आहोत हा चुकीचा आहे. प्रत्येक म्हणजे दुपारी सुद्धा गव्हाची पोळी असते, रात्री सुद्धा गव्हाची पोळी असते. ही गव्हाची पोळी ही चिकटापणासाठी प्रसिद्ध आहे. पोटामध्ये चिकटापणा झाला त्याला आपण आम अशी संज्ञा देऊ शकतो. पोटामध्ये चिकटापणा झाला की साहजिकच आहे की पचनाचे वेगवेगळे त्रास होतात आणि हे पचनाचे त्रास झाले की तुम्हाला बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे गहू किंवा रवा किंवा मैद्याचे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्ही आहारातून थोडेसे कमी केलेले किंवा मी म्हणतो डायबिटीसचा जर त्रास तुम्हाला झालाच असेल तर हद्दपार केलेले केव्हाही चांगले. या गोष्टी सर्व लोकांपर्यंत तुम्ही सांगितलेल्या केव्हाही चांगले. आपल्या आहारामध्ये ज्वारीचा वापर पाहिजे, आपल्या आहारामध्ये बाजरीचा वापर पाहिजे, आपल्या आहारामध्ये नाचणीचा वापर पाहिजे. बार्ली नावाचा जो काही पदार्थ असतो तो सुद्धा चांगला चालतो. यामध्ये असतं काय तर याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण पुष्कळ प्रमाणात असतं. हे फायबरचं प्रमाण असल्यामुळं पचन चांगल्या पद्धतीने होतं, खाल्लेलं चांगल्या पद्धतीने पचलं जातं आणि खाल्लेलं चांगल्या बाहेरचं बरेच लोक इतकं प्रमाणात अतिप्रमाणात खातात की तोड नाही. म्हणजे रव्याचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे अतिप्रमाणात खाल्ले जातात. आपल्या प्रमाण हे अतिप्रमाणात असतं आणि बिस्किटाचे वेगवेगळे प्रकार पडतात. तुम्ही बघितलं बाजारामध्ये तर खास असलं बिस्किट, आता कुठल्या ब्रँडचं मी नाव या ठिकाणी घेत नाही, तर बरेच नमकीन असे बिस्किट असतात, खारवलेले बिस्किट असतात बऱ्याच वेळेला. त्याच्यामध्ये चॉकलेट टाकलेले असतात मध्ये किंवा वेगवेगळे असे काही स्ट्रॉबेरी किंवा वेगवेगळे फ्लेवर टाकले असतात मध्यभागी आणि नंतर खाली आणि वरती असं ठेवून वेगवेगळे असे ब्रँडेड असे जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या या बिस्किट देत असतात. आणि ह्या बिस्किटाचं खाणं हे चांगलं नाही, हे आरोग्याला घातक आहे. बिस्किट हा पदार्थ हा बाहेरच्या देशामध्ये विशेषतः जे काही बेगर लोक आहेत म्हणजे जे काही भिकारी लोक आहेत या भिकारी लोकांचं खाणं त्यांना घरी खायला मिळत नाही किंवा त्यांना खाण्यामध्ये अडचण आहे म्हणून तो तयार केला गेला. परंतु आपल्या सर्वांचं दुर्भाग्य आहे किंवा दुर्भाग्य असं की आपल्याकडे तो पदार्थ आवडीने खाल्ला जातो. आपल्या घरामध्ये बिस्किट आणणं किंवा पाहुण्यांना बिस्किट, चहा बिस्किट खाऊ घालणं ही जी काही प्रथा आपल्याकडे आलेली आहे ही प्रथा तसं पाहायला गेलं तर अत्यंत चुकीची आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे ज्या काही प्रथा होत्या त्या प्रथा अत्यंत चांगल्या होत्या. आपल्याकडे काय प्रथा होत्या, आपल्याकडे ज्यावेळेला पाहुणे घरी येत त्यावेळेला म्हणजे जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. जुन्या पिक्चरमध्ये खूप छान छान गोष्टी दाखवल्या जातात आणि पाहायला सुद्धा खूप छान वाटतं. काय असतं, बाहेर जी काय ओटी असते त्या ओटीवरती पाहुणे येतात, हातपाय धुतात आणि आपण गोल शेंगदाणा आपण द्यायची पद्धत होती आपल्याकडे पूर्वीच्या काळी. परंतु आता चहा बिस्किट किंवा चहा खारी किंवा चहा टोस्ट हा जो काही भरणा आपण देतो, आपण स्वतः आजारी पडतो आणि जे काही येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा आपण तुम्ही सुद्धा आजारी पडा, आम्ही सुद्धा आजारी पडतो असं सांगून त्यांना एक प्रकारचं आजाराला निमंत्रण करतो. असं काय असं म्हणावं असं वाटतं. तर तुम्ही चहा बिस्किट किंवा चहा खारी किंवा चहा टोस्ट हे खाऊ नये. आजकाल जे काही चायनीजचं प्रस्त खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच जणांकडे भेडसावत असतं. म्हणजे चायनीज खाणं जेवढं चवीला चांगलं, परंतु जे काही चायनीजचे पदार्थ असतात हे चायनीजचे पदार्थ तुम्ही जर चव बघितलं तर त्यामध्ये खारटपणा खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे खारटपणासाठी चायनीजचे पदार्थ हे प्रसिद्ध आहेत. एकदम जे काही सॉस वापरले जातात त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस म्हणा किंवा चिली सॉस म्हणा हे कुठल्या दर्जाचे असतात किंवा किती क्वालिटीचे असतात याविषयीचं बऱ्याच जणांमध्ये दुमत आहे. चांगल्या क्वालिटीचे हे नसतात असंही बरेच लोक आपण यूट्यूबला किंवा पिक्चरमध्ये बघत असतो. तर तुम्ही नूडल्स, पास्ता हे तयार करण्याच्या पद्धती ज्यावेळेला तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून जर बघेल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पास्ता किंवा नूडल्स हे वेगवेगळ्या त्रासाला हे वाढलेल्या वजनाला कारणीभूत आहे. त्यामुळं नूडल्स, पास्ता, चायनीजचे जे काही पदार्थ आहेत किंवा तुम्ही बॉयलरचा जो काही चिकनचा अतिवापर प्रमाणात जो काही लोक करत असतात त्यामुळे हार्मोन्स इम्बॅलन्स सुद्धा बऱ्याच लोकांना होतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी बीफ किंवा पोल्ट्री चिकन खाऊ नये असं आमचं स्पष्ट सांगणं आहे. तुम्हाला जर खायची इच्छा असेल तर तुम्ही सडपातळ जे काही मांस असतात, सडपातळ म्हणलं की तुम्ही बकऱ्याचं असू शकतं किंवा कोंबडीचं असू शकतं. म्हणजे जे गावरान तुमचं खायची इच्छा असेल तुम्ही जर खाणारे असाल तर खाऊ शकता. परंतु बीफ किंवा पोल्ट्री चिकनचं
जो काय प्रकार आहे, हा प्रकार जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तो टाळावा असं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आजकाल बघा, थोडंसं गरम झालं की पूर्वीच्या काळी लिंबू सरबत प्यावं असं सांगितलं जायचं. थोडं गरम झालं, पूर्वीच्या काळी थोडंसं गरम झालं की आवळा सरबत हा हटकून केला जायचा पाहुण्यांसाठी. पूर्वीच्या काळी गरम झालं की वाळा सरबत प्या असंही सांगितलं जायचं. पूर्वीच्या काळी लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आणि पचनाला हे खूप छान लागतं. तर कोकम सरबताचा वापर हा केला पाहिजे, आवळ्या सरबताचा वापर केला पाहिजे. आमच्याकडे ज्या वेळेला पाहुणे येतात त्यावेळेला आम्ही लिंबू सरबत, वाळा सरबत, कोकम सरबत हे लोकांना देत असतो. चहा देणं टाळतो. ह्याही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि तुम्ही जर कोल्ड्रिंक, आजकाल बघा वेगवेगळे कोल्ड्रिंक्स मिळतात, त्यात सोडा टाकलेला असतो. हे कोल्ड्रिंक्स पिण्याचं जे काही फॅड आहे किंवा लोकांना आवडतं, ते थोडंसं बरं वाटतं, परंतु त्याचे दुष्परिणाम सुद्धा असतात. त्यामुळे डायबिटीस झालेल्या लोकांनी हे जे काही कोल्ड्रिंक्स किंवा सोडा किंवा दारू पिणं हा जो काही प्रकार असतो हा प्रकार टाळावा. दारू पिल्याबरोबर बऱ्याच लोकांना चकना खाणं किंवा नॉनव्हेज पदार्थ त्याच्याबरोबर जोडीला खाणं हा प्रकार असतो. म्हणजे विधाई असं अन्न बऱ्याच लोकांना सेवन करायला लागतं. हे विधाई अन्न सेवन केल्यामुळं डायबिटीसच्या लोकांसाठी हे अहितकारक आहे, ते हितकारक नाही. त्यांना मला 100% त्रास होणार आहे. आता डायबिटीस झालेल्या लोकांनी कुठले मसाले वापरायचे याविषयीचं सविस्तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. सविस्तर माहिती सांगतोय, त्यामुळं व्हिडिओ नीट पाहून घ्या, नीट ऐकून घ्या. आपल्याकडं मी बऱ्याच जे काय डायबिटीसचे रुग्ण आमच्याकडे येत असतात त्यांना मी 2 प्रकारच्या चटण्या मी नेहमी सेवन करायला सांगतो. या 2 प्रकारच्या चटण्या कुठल्या, तर तुम्ही त्यांना कारळा, जो काय कारळा ऐकला असेल आपण, कारळा चटणी ही बाजारामध्ये मिळते. ही कारळा चटणी जर तुम्ही त्यांना खायला देताल तर बऱ्याच डायबिटीस लोकांचं डायबिटीस कंट्रोल होण्याकडे, म्हणजे कंट्रोलच्या दृष्टीने वाटचाल होते. त्यामुळे तुम्ही कारळा चटणी ही आहारात ठेवावी असं मी डायबिटीस झालेल्या लोकांना आवाहन करतो किंवा सांगू इच्छितो. तुम्हाला मी या ठिकाणी डायबिटीसच्या लोकांनी एक चटणी सेवन करावी असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणि ही चटणी डायबिटीसचा विचार करताना पचनाचा त्रास झाल्यामुळं डायबिटीस होतो किंवा खाल्लेलं न पचल्यामुळं किंवा आमांश किंवा दूषित आम निर्माण झाल्यामुळं डायबिटीस होतो, हे गोष्ट सांगणं खूप गरजेचं असतं. काय करायचं अशा जणांना किंवा ज्यांना पचनाचे विकार आहेत, म्हणजे खाल्लेलं नीट पचलं जात नाही, खाल्लेलं नीट जिरलं जात नाही, अशा लोकांनी किंवा अशा लोकांसाठी पुदिना घ्या. पुदिना नीट लक्षात घ्या. वही पेन असेल तर वही पेन घेऊन तुम्ही नीट नोंद करू शकता. पुदिना, ओली हळद, हळदी म्हणजे आपल्याकडे ओली हळद आणि सुकलेली हळद हा प्रकार माहिती आहे. ओली हळद घ्यायची, ओली हळदीचा एवढा तुकडा घ्या. पुदिना घ्या, कोथिंबीर घ्या, ओलं खोबरं घ्या. मिक्सरला बारीक करून तुम्ही जर चटणी स्वरूपात थोडीशी जेवण करताना खाताय तर पचनाच्या वेगवेगळ्या समस्या या कमी होतात. तर ही चटणी सेवन करावी असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. ही ओल्या हळदीची चटणी आपलं पित्ताचा त्रास कमी करतं. ही ओल्या हळदीची चटणी वेगवेगळे त्रास कमी करतं. त्यामुळे ही चटणी सेवन करावी असंही मला या ठिकाणी तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे. तुम्ही आहारामध्ये आल्याचा वापर जास्तीत जास्त करा. तुम्ही आहारामध्ये जिऱ्याचा वापर जास्तीत जास्त करा. तमालपत्र वापरण्याची आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून पद्धत आहे. तमालपत्र, हे तमालपत्र वापरल्यामुळे वेगवेगळे त्रास होत नाहीत. म्हणजे दालचिनीचं जे काही साल असते, त्याचं जे काही पान असतं, हे आहे तमालपत्र. हे तमालपत्र वापरल्यामुळे वेगवेगळे त्रास होत नाहीत. तर तमालपत्राचा वापर हा म्हणजे खडा मसाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खडा मसाल्यामध्ये तमालपत्र असंच असतं. तमालपत्राचा वापर तुम्ही अवश्य करून घ्या. लसणाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त आहारामध्ये करावा. लसूण किंवा तुम्ही धन्याचा वापर जास्तीत जास्त करायचा. धन, लसूण म्हणजे कुठल्याही प्रकारचं भाजी करताना धन, लसूण, तमालपत्र, हे धन, जिरं आणि हळद ही टाकायची. नंतरच आपलं जे काही पदार्थ आहे हा पदार्थ करायचा. बाजारातील तयार मसाले वापरण्यापेक्षा हे जे काही घरातले मसाले आहेत या मसाल्याचा वापर केल्यानंतर आपल्या पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी या नक्कीच कमी होतात. आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये पावसाळ्याच्या दिवसातील, आता बघा थोडंसं भात पेरणी किंवा भात लागणीचा काळ आहे. त्या कालावधीमध्ये बऱ्याच घरामध्ये मेथीची
मेथीचे लाडू तयार करण्याची पद्धत आहे किंवा तांदळाचे लाडू तयार करण्याची पद्धत आहे. हे मेथीचे लाडू डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मेथीचे लाडू त्यात थोडी साखरेचं प्रमाण कमी करून तुम्ही मेथीचे लाडू जर सेवन करता तर तुम्हाला वेगवेगळे त्रास हे होणार नाही. त्यामुळे मेथीचे लाडू तुम्ही अवश्य सर्व लोकांनी सेवन करावे. बऱ्याच लोकांना म्हणजे डायबिटीस होण्याचं एक कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. लोणचं पापड याचा जो काय अतिरेक आहारामध्ये असतो. म्हणजे पापड जर आपल्या ताटामध्ये असेल तर एखादा पापड ठीक आहे, माणसं पापडाची मागणी करतात, 2-2, 3-3, 4-4 पापड खातात. किंवा आपल्या घरातील मुलांना जेवण करताना बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये 2-2, 3-3, 4-4 पापड देतात. पापड दिल्यामुळं त्यात मिठाचा जास्त वापर केल्यामुळं मुलांची आजकाल जे काही वजनं वाढत आहेत त्या वजनं वाढण्यामागे मुलं आपली घरातील पापड जास्त खात आहेत का ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. इडली डोसा किंवा जे काही साऊथचे डिशेस आहेत, साऊथ इंडियन, हे त्या भागामध्ये विशेषतः आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या प्रांतामध्ये इडली, डोसा, सांबर, मेंदूवडा हा प्रकार पारंपरिक प्रकार आहे. तो आपल्या महाराष्ट्रात चालेल का? आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही इडलीचा जास्त वापर दररोज आहारात करत आहात, डोशाचा वापर जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करत आहात, तुम्ही तुमच्या आहारामध्ये मेंदूवडा किंवा उडीद वडाचा जास्तीत जास्त वापर करत आहात किंवा आलू टिक्की बऱ्याच लोकांना आवडते बघा आलू टिक्की, तर त्याचा वापर तुम्ही आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करत आहात तर तुम्हाला डायबिटीसचा त्रास किंवा डायबिटीसचा धोका हा नक्कीच वाढेल. ढोकळा हा पदार्थ केव्हा तरी खावा, परंतु ढोकळा नाश्त्यासाठी जर तुम्ही खात असाल तर तुम्ही डायबिटीसला आमंत्रण करत आहात असं मी तुम्हाला सांगितलं तर काही वावगं ठरणार नाही. फ्रेंच फ्राई नावाचा हा जो काही प्रकार आहे, फ्रेंच फ्राई हा बऱ्याच लोकांना किंवा विशेषतः लहान मुलांना आवडत असतो. फ्रेंच फ्राई हा नावाचा प्रकार हा तुम्ही कमी करावा किंवा आहारातून हद्दपार करावा असंही मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो. बऱ्याच लोकांना जेवण करताना श्रीखंड खावंसं वाटतं. श्रीखंड चांगलं की वाईट? श्रीखंड ग्रंथोक्त पद्धतीने केलेलं श्रीखंड हे सर्दी कमी करत असतं. कुठल्याही आपण ज्या वेळेला वेगवेगळे त्योहार किंवा वेगवेगळे सण साजरे करत असतो त्यावेळेला आपल्याकडे बासुंदी खाण्याची पद्धत असते. बासुंदी किती खावी? बासुंदी अर्धा वाटी किंवा एखादी वाटी ठीक आहे, परंतु चपातीबरोबर तुम्ही 2-2, 3-3, 4-4 वाट्या जर बासुंद्या खात असाल किंवा 2-2, 3-3, 4-4 डिशेस श्रीखंडाचे खात असाल आणि ह्या सारखा कधीतरी केव्हा तरी ठीक आहे, पण सारखं जर असं होत असेल तर तुम्हाला डायबिटीसला तुम्ही आमंत्रण करत आहात असंही तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. ज्या वेळेला आपण ढाब्यावरती किंवा आपण ज्या वेळेला हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला 50% लोकांचं तुम्ही आम्हाला असं विचारता किंवा आम्हाला असं विचारणा करता डायबिटीस आपल्याकडे का वाढत आहे, याचं कारण काय? 50% म्हणजे व्हेजिटेरियन हॉटेलमध्ये किंवा नॉन व्हेजिटेरियन हॉटेलमध्ये बऱ्याच लोकांचं आवडीचा पदार्थ कुठला किंवा जास्तीत जास्त कुठली भाजी खाल्ली जाते किंवा जास्तीत जास्त कुठल्या भाजीची डिमांड आहे असा प्रश्न तुम्ही हॉटेलवाल्याला जर विचारला किंवा तुम्ही 15 ते 20 मिनिट त्या ठिकाणी थांबलात तर बऱ्याच 40 ते 50% लोकांची मागणी अशी असेल की आम्हाला पनीर मसाला द्या, आम्हाला पनीर भुर्जी द्या किंवा पनीर टिक्का मसाला द्या किंवा पनीर फ्राय द्या किंवा पनीरचे वेगवेगळे पनीर म्हणजे वेगवेगळे राईस सुद्धा पनीर राईस असंही मागण्याची पद्धत आहे. तर पनीरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळं बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे पनीर हा जो काही पदार्थ तयार केलेला आहे या पदार्थ तयार केल्यामुळं डायबिटीस लोकांचं वाढलेलं प्रमाण हे सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे पनीराचा तुम्ही जो काय बोलबाला सध्या आहे तो बोलबाला थोडा कमी करणं गरजेचं असतं. दही खायचं की नाही असाही प्रश्न बरेच लोक विचारतात. दही हे रोज खाण्याचा पदार्थ बिलकुल नाही. दही खाणं रात्री जर तुम्ही दही खाऊन झोपताय लागलीच तर तुम्हाला डायबिटीसचा धोका हा 100% आज ना उद्या होणार आहे. दही हा पदार्थ दररोज खाल्ल्यामुळं दही तुमच्या हातावरती दही तुम्ही एक 15 ते 20 मिनिट ठेवा. 15 ते 20 मिनिट ज्यावेळेला तुम्ही दही ठेवता नंतर तुमचा जो काही हात म्हणजे दही थोड्या वेळाने 15 मिनिटांनी ज्यावेळेला तुम्ही दही काढता तेव्हा तुमचा जो काही हात आहे त्या हाताचा जो काही स्ट्रक्चर आहे हाताच्या वरच्या भागाचा तो स्ट्रक्चर जर तुम्ही बघितला तुम्हाला जरा वेगळं वाटेल.
अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेला पोटामध्ये दही जास्त गेलं जातं त्यावेळेला साहजिकच आहे दही हे पचनास जड असतं. दही जर आंबट असेल तर वेगवेगळे त्रास सुद्धा होत असतं. दही खाताना ते गोड दही खावं आणि दही दररोज खाऊ नये. रात्रीचं दही निषिद्ध आहे असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. पण बरेच लोक किंवा वेगवेगळ्या तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर दहीची एक वाटी असते आणि लोकांना दही खूप आवडतं. दही खाल्ल्यामुळं तुम्हाला जर याचा त्रास असेल, थायरॉइडचा त्रास असेल तर थायरॉइड रुग्णचं आवडती डिश ही दही असते. त्यामुळे दही जास्त खाल्ल्यामुळं थायरॉइड होतं असं मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको. कुठल्या भाज्या डायबिटीसवाल्या लोकांनी खाव्यात आणि कुठल्या भाज्या खाऊ नयेत याविषयीचं सविस्तर या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही मेथीची भाजी ही आहारामध्ये ठेवावी. मेथीची भाजी खाल्ल्यामुळं डायबिटीस कंट्रोल व्हायला नक्कीच मदत असते. तुम्ही कारलं, आपण बघा कारल्याला एक म्हण आहे, कडू कारलं किती घोळलं तरी कडू ते कडूच. परंतु कारल्याची भाजी ही रक्तातील साखर नियंत्रण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळं कारल्याची भाजी तुम्ही आहारामध्ये असावी असंही मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. दररोज कारल्याची भाजी खाताल तर ते चुकीचं आहे. सांगतोय याचा अर्थ तुम्ही त्याचा म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. आठवड्यातून एकदा कारल्याची भाजी चांगली. कडू पदार्थ जर जास्त प्रमाणात जर आहारामध्ये गेले तर साहजिकच वाताचे विकार किंवा संधिवाताचे विकार किंवा गुडघेदुखीचे किंवा वेगवेगळे वाताचे विकार हे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दररोज कडू पदार्थ किंवा दररोज कडू पदार्थ हे खाल्ले गेले नाही पाहिजे ही गोष्ट सांगणं गरजेचं असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुदिन्याची चटणी तुम्ही आहारामध्ये जर करताय म्हणजे ओली हळद, आलं, कोथिंबीर, पुदिना ही जी चटणी जर सेवन करताय तर पचनाचे वेगवेगळे त्रास हे होणार नाहीत आणि पचनाचे वेगवेगळे त्रास न झाल्यामुळं तुम्हाला नक्कीच डायबिटीसवरती फायदा होऊन जाईल. शेवग्याची जी काही भाजी असते, शेवग्याच्या शेंगा ह्या डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात आणि शेवगाचे शेंग ही पोट साफ करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असते. शेवग्याची शेंग तर सूप पिण्याची आपल्याकडे पद्धत आहे, परंतु शेवगा काही लोकांना गरम सुद्धा पडतो. शेवगा खाल्ल्यामुळं काही लोकांना गांधे सुद्धा येतात. ज्यांना गांधे येत असतात त्वचेवरती किंवा ज्यांना असं वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी येत असते तर त्यांनी शेवग्याची भाजी खाऊ नये. तोंडलं बघा, कच्चं तोंडलं ज्यावेळेला आपलं तोंड येतं त्यावेळेला तोंडल्याची भाजी खाण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. तर तोंडल्याची भाजी आहारामध्ये जर ठेवली तर वेगवेगळे त्रास हे नक्कीच कमी होतात. तोंडल्याची भाजी ही पोटाला अत्यंत उपयुक्त असते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्यामुळे आहारामध्ये कांद्याचा वापर पाहिजे. आहारामध्ये मुळा हा आधीमध्ये असायला हवा, अति वापरू नको. कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी ही जी काही संज्ञा आहे ही संज्ञा सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. गाजर काकडी ही कधीतरी दररोज खायचा पदार्थ नाही, पण गाजर काकडी आधीमध्ये सॅलडमध्ये थोड्या प्रमाणात अल्प प्रमाणात खायला काहीही हरकत नाही. आणि आपल्या जेवणामध्ये कांद्याचा वापर हा अवश्य असावा. ते कांदा वापर केल्यामुळं अन्नाला चांगल्या पद्धतीने म्हणजे कुठलाही पदार्थ कुठलीही भाजी कांद्याशिवाय व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे कांद्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चव लागत नाही. म्हणून कांदा हा आहारात असावा. कांदा आपल्या शरीरात समतोल राखण्याचं काम छान पद्धतीने करत असतो. ज्यांना डायबिटीस झालेला आहे किंवा डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल अशा लोकांनी बटाटा हा आहारातून जरा कमी करावा किंवा बटाट्याचं प्रमाण हे कमी करावं. आमच्याकडे कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की व्हेजिटेरियन जे काही लोक आहेत त्यांना त्यांच्या आहारामध्ये बटाट्याचा अतिवापर हा केला जातो. म्हणजे खूप प्रमाणात बटाटा खाल्ला जातो. नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जे काय असतात म्हणजे चिकन, मटन, मासे यांच्यामध्ये सुद्धा बटाटा टाकून जेवण किंवा बटाटा टाकून भाजी करण्याची पद्धत आहे. ही पद्धत लागलेली आहे. ही पद्धत तुम्ही बटाट्याचा अतिवापर करताय ही गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. रताळं हे उपवासाला चांगलं, परंतु रताळं सारखं खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला डायबिटीसचा त्रास होऊ शकतो. कोबीची भाजी ही सारखी खाऊ नये. कोबीची भाजी खाताल तर तुम्हाला डायबिटीसचा त्रास हा वाढण्याची शक्यता असते. लोकांना असं वाटतं की बीट खाल्ल्यामुळे रक्त वाढेल, बीट खाल्ल्यामुळं ताकद वाढेल, बीट खाल्ल्यामुळं जोश येईल, परंतु बीट हा केव्हा तरी पदार्थ खावा. जर तुमच्या आहारामध्ये दररोज जर बीटाचा वापर होत असेल तर तुम्हाला डायबिटीसचा धोका होण्याची दाट शक्यता असते. तुम्ही मटार, आलू मटर नावाचा प्रकार हा भाजीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पनीर मटर, आलू मटर ह्या भाज्या ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतात. तर आलू मटरचा जो काय तुम्ही अतिरेक करत असाल तर आलू मटरचा अतिरेक टाळावा असंही मला या ठिकाणी तुम्हाला सर्व लोकांना सांगावं असं वाटतं. आता कुठली फळं खावीत जेणेकरून आम्हाला डायबिटीसवरती कंट्रोल होईल
असेही बरेच प्रश्न मला बरेच लोक विचारतात. तर कुठली फळं, फळांविषयी काही गोष्टी स्पष्ट करतो आणि डाळींविषयी काही गोष्टी स्पष्ट करतो. म्हणजे कुठल्या डाळ्या खाव्यात जेणेकरून डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल आणि कुठल्या डाळ्या खाऊ नयेत जेणेकरून डायबिटीस वाढेल आणि कुठली फळं खावीत जेणेकरून डायबिटीस तुमचा कंट्रोल होईल. जांभूळ किंवा जंबासव नावाचा प्रकार सर्व लोकांना माहिती आहे. जांभूळ खाल्ल्यामुळं डायबिटीस नियंत्रणात येतो असं जे काही म्हणणं आहे ते काही अंशी खरं आहे, पूर्ण अंशी सांगू शकत नाही. तर जांभळाची जे काही बी आहे, आता जांभूळ बघा खाल्ल्यानंतर आपण जे काही वरची जे काही आतील जी काही बी असते बी आपण टाकून देतो. जांभूळ बी टाकून न देता वरची थोडी वाळवायची, वाळवल्यानंतर बियामध्ये बी हा प्रकार असतो. तुम्ही नीट बघितला म्हणजे वरची साल काढायची आणि पण त्यामध्ये बी असतो. वरची साल काढून आपले जे काही हिरवा पदार्थ असतो हा हिरवा पदार्थ बारीक तुकडे करून वाळवून त्याची पावडर करताय तर रक्तातील साखर ही नक्कीच मदत होते. आमच्याकडे जे काही मधुमेह जे काही चूर्ण मी तयार करतो, मधुमेह चूर्ण किंवा मधुमेहाच्या गोळ्या तयार करतो, त्याच्यामध्ये जांभळाची पावडरचा वापर केला जातो. परंतु जांभळाच्या पावडरचा एक सर्वात मोठा दोष असा की जांभळाच्या पावडरीला किडी मुंगी जास्तीत जास्त लागते. 2-3 महिन्यानं जांभळाची पावडर ही खराब होऊन फेकून दिली जाते. आमच्याकडे जांभळाची पावडर ही कितीतरी वेळा आम्ही फेकून दिलेल्या आहेत केवळ किडी लागल्यामुळं. त्या आम्ही कोकणामध्ये राहतो, कोकणामध्ये दमट वातावरण असल्यामुळं कितीतरी जांभळाच्या अगदी 2-2, 4-4 किलोच्या जांभळाच्या पावडरी मी फेकून दिल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आवळा हा पदार्थ खूप छान असतो. आवळ्याचे जे काही वेगवेगळे पदार्थ आपण तयार केले जातात, आवळा म्हणजे आवळा च्यवनप्राश किंवा आवळ्याची जी काही सुपारी, हे डायबिटीस लोकांनी हे आधीमध्ये अवश्य सेवन करावे. आवळा हा डायबिटीससाठी अत्यंत उपयुक्त असतो. बाजारामध्ये दोन फळं खूप छान पद्धतीने काम करत असतात. एक बेलाचं फळ आणि कवठ. कवठाचं जे काय आतील जे काही गीर असते ही उष्णता नियंत्रणात येण्यास मदत असते. कवठाच्या आतील जी काही गीर असते ही पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते आणि तुमची उष्णता नियमन होतं, पोट साफ होतं आणि हे गीर अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे डायबिटीसवाल्या लोकांनी कवठाचं फळ हे आधीमध्ये अवश्य खावंच. बेलफळाचा वापर सुद्धा अशा लोकांनी करावा. बरेच लोक आम्हाला विचारतात की डायबिटीसवाल्या लोकांनी अंजीर खायचं का? तर डायबिटीसवाल्या लोकांनी, मधुमेहवाल्या लोकांनी अंजिराचं प्रमाण किंवा अंजिराचं सेवन अवश्य करावं. त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊन जाईल. डाळिंब सुद्धा आधीमध्ये खायला काही असं विशेष असा हरकत नाही. कोहळा नावाचा प्रकार असतो, कोहळा सुद्धा तुम्ही अवश्य खावा. डायबिटीसवाल्या लोकांनी कुठली फळं खावी नाहीत याविषयीची मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करतो. डायबिटीसवाल्या लोकांनी केळी बिलकुल खायची नाही. केळी म्हणजे खूप गोड असतं. सीताफळाचा वापर हा जर जास्त प्रमाणात केला तरी डायबिटीस सुद्धा किंवा डायबिटीसची जी काही रेंज असते ही रेंज वाढताना दिसते बऱ्याच लोकांची. त्यामुळं सीताफळाचा वापर करायचा नाही. फणस खूप मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळं डायबिटीस सुद्धा वाढतो. आंब्याच्या मोसममध्ये आंबे पुष्कळ प्रमाणात जर खाल्ले गेले तरी सुद्धा थोडीशी रेंज वाढताना दिसत असते. द्राक्ष किंवा खजूर हे जास्त प्रमाणात जर खाल्लं तरी सुद्धा डायबिटीस वाढण्याचा धोका असतो. कलिंगड जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करताय तरी सुद्धा डायबिटीस वाढत असतो. तुम्ही चिकू किंवा मनुका या जर जास्त प्रमाणात सेवन करताय तरी डायबिटीस वाढण्याचा हा धोका असतो. या गोष्टी तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. आता डाळी कुठल्या खायच्या आणि कुठल्या डाळी खायच्या नाही जेणेकरून डायबिटीस आमचं कंट्रोलमध्ये येईल असे प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात. तर डायबिटीसवाल्या लोकांनी हुलगा ज्यास कुळीत म्हणतात, हा हुलग्याची पिठी ही आधीमध्ये अवश्य सेवन करावी. डायबिटीसवाल्या लोकांनी मसूर, अख्खा मसूर फेमस आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये गेलं की अख्खा मसूरची भाजीसुद्धा मग काही सांगितल्याप्रमाणे पनीर मसाल्याप्रमाणे अख्खा मसूरसुद्धा एक त्याच्या एक खास अशा चवीमुळं ते टिकून आहे. तर अख्खा मसूर हा तुम्हाला डायबिटीसवाल्या लोकांनी खायला काही हरकत नाही. अख्खा मसूर मसालासुद्धा छान पद्धतीने लागत असतो. आणि मुगाचा वापर हा डायबिटीसवाल्या लोकांनी जास्तीत जास्त करावा. मुगाच्या डाळीचा, हरभराची डाळ, चण्याची डाळसुद्धा चांगली चालते. परंतु चण्याच्या डाळीने काही लोकांना गॅसेसचा त्रास होत असेल तर त्या लोकांनी ती गोष्ट टाळावी. डायबिटीसवाल्या लोकांनी उडदाचा वापर हा टाळावा. उडदापासून तयार केलेले जे काही इडली आहेत, डोसा आहेत, सांबर, इडली, डोसा, मेंदूवडा किंवा वेगवेगळे पदार्थ केले जातात तर हे तुम्ही टाळावेत असंही मला तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो.
आता पाणी किती प्यावं किंवा पाणी किती पिऊ नये, पाणी प्यायचे जे काही नियम असतात आयुर्वेदामध्ये, तहान लागली की पाणी प्यावं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं आणि तहान भागेल इतकंच पाणी प्यावं, याही गोष्टी मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायचं आहे. दुपारी झोपणं चांगलं की वाईट? दुपारी झोप आयुर्वेदानुसार निषिद्ध असते. बरं किती डुलका वगैरे ठीक आहे, किंवा वेताची खुर्ची जी काय असते, वेताची खुर्ची 10 ते 15 मिनटं किंवा 25 मिनटं असं डुलका गेलेलं चांगलं. परंतु तुम्ही जेवण झाल्यानंतर दुपारी तास 1.5-2 तास जर झोपत असेल तर तुम्हाला हे लक्षण काही चांगलं नाही किंवा त्रासाचं लक्षण आहे असंही मला त्या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं. नियमित योगासनं जर तुम्ही करत असाल तर ते उपयुक्त ठरतं. नियमित योगासनं, नियमित व्यायाम, किमान 10 सूर्यनमस्कार, किमान 10 बैठका निश्चित माराव्यात. त्याचा फायदा हा 100% होणार असतो. जे काही प्राणायामाचे प्रकार आहेत, अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती, हे वेळ देऊन मुद्दाम तुम्ही करावेत असंही मला तुम्हाला या ठिकाणी सर्व लोकांना सांगायचं आहे. मन शांत ठेवण्यासाठी जे काही ध्यान धारणा जे काही प्रकार असतात, हे ध्यान धारणा प्रकार अवश्य सर्व लोकांनी करावेत. आणि डायबिटीसवाल्या लोकांनी दिवसा झोपू नये. सांगितलेल्या पुष्कळ अशा गोष्टी आहेत. व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ हा मोठा झालेला आहे याची मला कल्पना आहे, परंतु या मोठ्या व्हिडिओमध्ये अत्यंत उपयुक्त अशा टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना दिलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ हा मोठा जरी असला तरी बऱ्याच लोकांसाठी उपकारक असा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत सर्व लोकांनी पाहायचा. डायबिटीसवाल्या रुग्णांपर्यंत जे काही तुमचे मित्रपरिवार असतील, आप्तेष्ट असतील, जे काय घरातील जे काही सदस्य असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर मात्र अवश्य करायचा. कारण तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर हा गरजूंसाठी मोलाचा ठरणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या आहेत, अगदी पोट तिडकीनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. जेवणाच्या बाबतीत काही नियम असतात डायबिटीसवाल्या लोकांनी, तर ते जेवणाच्या बाबतीत नियम हे पाळताना खूप काही सारखं खाणं चांगलं नाही. एक जेवणाची वेळ निश्चित ठेवा. साधारण 12 ते 1 या दरम्यान जेवण करणं आणि 7 ते 8 या दरम्यान जेवण करणं. जेवण करताना जर तुम्ही चावून खाचाल तर तुमचं ते चांगल्या पद्धतीने पचतं, तुमचं ते चांगल्या पद्धतीने जिरतं आणि चांगल्या पद्धतीने पचल्यामुळं, चांगल्या पद्धतीने जिरल्यामुळं तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो. डायबिटीस एवढे जरी नियम जर तुम्ही पाळलेत, सांगितलेले, नीट तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल आणि व्हिडिओतील जे काही मुद्दे मी सांगितले हे मुद्दे तुम्ही जर नीट ऐकले, नीट पाहिले, त्यानुसार जर तुम्ही फॉलो केलात तर तुमची डायबिटीसची गोळी ही नक्कीच बंद होऊ शकते. त्याबरोबर तुम्हाला मी एक घरगुती उपाय या ठिकाणी सांगणार आहे. एक घरगुती उपाय जो बऱ्याच लोकांची डायबिटीस कंट्रोल करू शकतो. काय हा घरगुती उपाय आहे? हा घरगुती उपाय केल्यामुळं बऱ्याच जणांच्या ब्लड प्रेशर किंवा शुगर नियंत्रणास यायला नक्कीच मदत होत असेल. हा उपाय सांगतोय हा आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय आहे. हा उपाय सांगून मी माझ्या व्हिडिओची सांगता या ठिकाणी करणार आहे. काय उपाय आहे? काय करायचं? तुम्ही बेलाचा पानांचा चहा चालू करायचा. काढा म्हणलं तर माणसांना जरासं वेगळं वाटतं, तर बेलाच्या पानांचा चहा काय आहे? हा काय प्रकार आहे? काय करायचं? संध्याकाळी रात्री 9 ते 10 वाजता एक साधारण 4 ते 5 पानं बेलाची आणायची, मोठी पानं आणायची, धुवायची, त्याचे तुकडे करायचे, 1 कप पाण्यात रात्री भिजत ठेवायचे, परत झाकण ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर दात वगैरे घासल्यानंतर उपाशी पोटी वरचं झाकण काढायचं आणि हे जे काही बेलाचे पानात टाकलेले आहेत ते औषध तुम्ही गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवायचं, मंद गॅसवर ठेवायचं, वर झाकण ठेवायचं नाही. आणि एका कपाचा साधारण अर्धा कप शिल्लक होईल, साधारण 5 ते 7 मिनटं चांगल्या पद्धतीने उकळवायचं. उकळून नंतर ते गाळून प्यायचं. असं सलग जर तुम्ही महिना, 1.5 महिने, 2 महिने, 3 महिने जर करताय तर तुमच्या रक्तातील जी काही वाढलेली साखर आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं जे काही साखरेचं म्हणजे साचलेली साखर बऱ्याच ठिकाणी ही कमी व्हायला किंवा तुमचं जे काय शुगर नियंत्रण व्हायला नक्कीच मदत होते. हा जो काय उपाय बेलाच्या पानांचा चहा किंवा बेलाच्या पानांचा काढा हा उपाशीपोटी घ्यायचा, दररोज रात्री ठेवायचं, सकाळी प्यायचा. हा दररोज जर तुम्ही करताय तर तुम्हाला अत्यंत जबरदस्त असा उपाय आहे, अत्यंत मोलाचा आणि एकदम
खास उपाय आहे आणि साधा सोपा उपाय आहे. सर्वांना करता येईल. खेड्यातील लोकांना सुद्धा करता येईल, शहरातील लोकांना सुद्धा करता येईल. फक्त बेलाची झाडं तुम्हाला शहरामध्ये लावावी लागतील, एवढाच काय तो प्रकार आहे. तर करता येईल, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल. डायबिटीसवरती काय खायचं, काय खायचं नाही, काय घरगुती उपाय करायचे याविषयीची जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे, ही माहिती तुम्ही सर्वांपर्यंत लाईक करून शेअर मात्र अवश्य